प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, जगाकडे जर आपण निरखून पाहिलं तर जगामध्ये काही लोकांना खूप मोठं समजलं जातं. जग आणि जगातले लोक जगातील लोकांना दोन भागामध्ये विभागतात आणि त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त देखील लोकांशी बोललेला आहे. एखादा व्यक्ती धनवान असेल तर त्याला तुम्ही चांगलं स्थान देता. एखादा गोरगरीब आला तर तू खाली बस, नाही तर निघून जा. जगिक रीतीनं ज्यावेळेस मनुष्य पाहतो त्यावेळेस माणसाचं बघणं हे समोरच्याच्या विद्वत्तेवर, त्याच्याकडे असलेल्या संपत्तीवर, त्याच्या बाह्य स्वरूपावरती मनुष्याचं लक्ष जास्त प्रमाणात केंद्रित होतं. आणि जे बाह्य स्वरूपात जास्त संपन्न दिसतात, जग त्यांची वाहवा करतं आणि जग त्यांना उच्च स्थानं, चांगली स्थानं त्यांना प्रदान करतं. ज्यावेळेस जगाच्या दृष्टीने आम्ही पाहतो त्यावेळेस कितीतरी वेळा ख्रिस्ती लोक निराशेमध्ये जातात. ख्रिस्ती लोक, येशूला मानणारे लोक कितीतरी वेळा जगिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस विचार करायला सुरुवात करतात त्यावेळेस ते मोठ्या निराशेमध्ये जातात आणि त्यांना असं वाटतं की जे लोक चोरी करणारे आहेत त्यांच्याकडे कितीतरी संपत्ती आहे, मी देवाला मानणारा तरी मी गरीब का आहे. जे लोक जगाच्या दृष्टिकोनातून धनवान आहेत, श्रीमंत आहेत, ज्यांनी कॉप्या करून परीक्षा दिलेल्या आहेत आणि ते आज उच्च स्थानावरती बसलेले तुम्हाला दिसतात आणि तुम्हाला असं वाटतं की मी सत्याच्या मार्गाने चालूनही माझ्या जीवनामध्ये कुठल्या चांगल्या गोष्टी वसत नाहीत, माझ्या जीवनामध्ये ती संपन्नता, ते आशीर्वाद मला दिसत नाहीत, माझ्या जीवनाचा काय उपयोग आहे, असा विचार करून सत्य मार्गावर चालणारे लोक कधी कधी निराशेमध्ये जातात. आणि काही लोक चांगल्या मार्गात चालत असताना बहकले जातात आणि अचानक व्यसनाधीन होतात, अचानक देवाला सोडून देतात, अचानक कुठंतरी भरकटून जातात, देवापासून दूर जातात आणि ते देवाच्या मनाला खिन्न करण्याचं काम करतात. देवाच्या प्रिय लोकांनो, जगिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस माणूस माणसाकडे पाहतो, ज्यावेळेस एखादा नवीन व्यक्ती तुम्हाला भेटतो त्यावेळेस पहिली गोष्ट तुम्ही नाव विचारणार. तुमचं नाव काय, तुम्ही कुठं राहता आणि तुम्ही काय करता. हा काय करता जो प्रश्न आहे, या प्रश्नाच्या मागे खूप मोठं काहीतरी रहस्य दडलेलं आहे. तुम्ही काय करता. जर तो म्हटला की मी भाजीपाला विकणार आहे, त्याच्यासाठी आपल्या मनात लगेच एक स्थान तयार होतं की हां चला, एक ऑर्डिनरी माणूस आहे. जर एखाद्याने सांगितलं की मी इंजिनियर आहे आणि मी पुणे शहरात 10 बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत, मी असा, या ना साहेब या तुम्ही बसा, काय करता. आणि त्या काय करता शब्दावरून कधी कधी लोक तितक्यावर थांबत नाहीत. मग बरेच पैसे मिळत असतील तुम्हाला. समोरच्याचं तात्काळ मोजमाप काढलं जातं, त्याच्या संपत्तीवरती त्याला किती सन्मान द्यावा हे जगात ठरवलं जातं. आणि त्यामुळं कधी कधी काही गोष्टींमध्ये आपल्या जीवनाकडे आपण पाहतो आणि आपण तराजू घेऊन फिरत असतो की त्याला एवढं मिळालंय, मला एवढं मिळालंय, हा मोठा आहे की तो मोठा आहे, मी लहान आहे की तो लहान आहे, मी मोठा आहे की तो मोठा आहे. आणि या विचारांमध्ये लोक निराशेमध्ये सापडतात. 3 गोष्टी जगात खूप महत्वाच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट जर म्हणाल तर ज्ञान हे फार महत्वाचं आहे. कोणी आमेन म्हणेल का? नीतिसूत्रे 4 अध्याय आणि 7व्या वचनापासून आपण सुरुवात करूया. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 4 वर्स 7. नीतिसूत्रे 4 अध्याय आणि 7वं वचन आपल्याला सांगतं, ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर. ज्ञान कशी चीज आहे? श्रेष्ठ चीज आहे. ज्ञान श्रेष्ठ चीज आहे. आज जर तुम्ही मला म्हणाल पास्टर साहेब एक चांगला प्लॅन काढून द्या, दौंडमध्ये ब्रिज बांधायचा आहे, मी नक्की प्लॅन काढेल. तुम्ही ऐकताय चर्च? मी इंजिनियर नाही, मी डॉक्टर आहे, पण मी प्लॅन काढेल. पण ब्रिज कधी पडेल याची मी गॅरंटी देत नाही. काय रिझन आहे? कारण मला त्या फील्डचं नॉलेज नाहीये. ज्ञान संपादन कर म्हणजे याचा अर्थ फक्त शैक्षणिक ज्ञान संपादन कर असं नाही. आई बापांना वृद्धाश्रमामध्ये टाकणारे कितीतरी मूर्ख लेकरं आज जगात पाहायला मिळतात, ज्यांच्याकडे मोठ्या डिग्र्या आहेत. जगाच्या दृष्टीने ते ज्ञानी आहेत, पण देवाच्या वचनाप्रमाणे ते मूर्ख आहेत.
याचा अर्थ ज्ञान संपादन करायचंय, पण ते कोणतं ज्ञान आहे हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. शैक्षणिक शिक्षणाचं जे ज्ञान आहे, जे तुम्ही शाळेत जाऊन घेता, ते महत्वाचं आहेच. पण फक्त असं समजू नका मी शिकलो म्हणजे सगळं झालं. शिकलेले आणि हुकलेले बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. शिक्षण पाहिजेच, पण शिक्षण सगळं काही नाहीये. कधी कधी मी डोक्याला हात लावून बसतो, पायथागोरसचं प्रमेय कुठं वापरू प्रभू? हॅलो, हे साइन कॉस थिटा किंवा जे तुम्ही काही शाळेत शिकलात, प्रत्येक गोष्ट तुम्हाला कामी येत नाही, पण ते ज्ञान आहे, तुम्ही संपादन केलंय, चांगली गोष्ट आहे. बायबल सांगतंय ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे, म्हणून ते संपादन कर. आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर. खर्च करावा लागला, सगळी संपत्ती द्यावी लागली तरी चालेल, पण ज्ञान संपादन कर. कारण काय? ज्ञान मिळालं की संपत्ती येते. प्रियांनो, कोणी आमेन म्हणेल का? हां, ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे. आता जगात ज्यांच्याकडे ज्ञान आहे जगिक रीतीनं, त्यांना सगळं जग डोक्यावरती घेतं. पहिली गोष्ट ज्ञान. दुसरी गोष्ट जर म्हणाल तर दुसरी गोष्ट बळ आहे, बळ, शक्ती. ज्यांच्याकडे शक्ती आहे, ताकद आहे, त्या लोकांना जगामध्ये चांगलं समजलं जातं. आणि जर तुम्ही खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण जर निम्रोद विषयी तुम्ही पाहाल तर उत्पत्ती 10वा अध्याय 8 ते 12 वचनामध्ये निम्रोद विषयी म्हटलेला आहे. तो देवापुढं बलवान पारधी झाला, देवापुढं बलवान झाला, आणि म्हणून त्याचं नाव तिथं आहे. आणि त्याने काय काय शहरं वसवली, त्याने काय काम केलं, पवित्र शास्त्रात दिलंय. बळ असल्यानंतर माणूस काहीतरी मोठ्या गोष्टी करू शकतो. एक तर ज्ञान, दुसरी गोष्ट, आणि तिसरी गोष्ट पैसा. खूप गरजेचं आहे, पैसा असणं खूप गरजेचं आहे. नीतिसूत्रे 10वा अध्याय आणि 15व वचन, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 10 वर्स 15. नीतिसूत्रे 10 आणि त्यातलं 15 वचन. धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर आहे. धनवानाचे धन त्याचे, धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर होय, परंतु गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात आहे. धन असेल तर त्याला बळकट नगरासारखं. प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो, फुकट काहीच नाही मिळत. हालेलुया. जगात तुम्हाला काही विकत घ्यायचंय, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा आहे, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा आहे. माझ्यासारखे पाळक लोक आले तर म्हणतात धनवान स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही. हे देवा, मग पैसे कमवू का नको कमवू? मुलांची फी तर भरायची का प्रिन्सिपलच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करणार? हॅलो, ते प्रिन्सिपल काय म्हणतील? फी भरा पहिली, फी. मीटर कापून नेला, बिल नाही भरला, पैसे लागतील. घर चालवण्यासाठी पैसे लागतील. मग पैसे पाहिजेत की नको? आणि धनवानाचा प्रवेश. सगळी वचनं सरळ आणि स्पष्ट आहेत, पण कधी कधी माणूस आपल्या विचारांनी चालतो, मग वचनांचा अर्थ कळत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आता जगात 3 गोष्टी महत्वाच्या मी तुम्हाला सांगितलं: ज्ञान, बळ आणि संपत्ती. 3 गोष्टी महत्वाच्या. ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे बळ आहे आणि ज्याच्याकडे पैसा आहे, त्यांना हे जग डोक्यावरती घेतं. कुठेही जा, कोणत्याही देशात जा, ज्या व्यक्तीकडे या 3 गोष्टी आहेत त्याला जग श्रेष्ठ म्हणणार, त्याला मोठी जागा मिळणार. शक्ती म्हणजे फक्त हे बॉडी बिल्डिंगची शक्ती नाही, शक्ती म्हणजे अधिकार, हा पण त्याचा अर्थ होतो. एखादा मोठा आला राष्ट्रपती एखाद्या देशाचा, त्याला तुम्ही म्हणणार नाही खाली बस का? म्हणाल 200 लोक असे आहेत, त्याला चांगलीच जागा देणार ना. तो हुद्द्याने मोठा माणूस आहे, त्याचा सन्मान तर केला पाहिजे. जगातून पाहण्याची हीच रीत आहे की ज्याच्याकडं पैसा आहे, बळ आहे, ज्ञान आहे, त्या लोकांना जग मोठं म्हणतं. मग आता ख्रिस्ती लोकांनी जगाचा डामडौल बघून निराश व्हायला पाहिजे का? बिलकुल नाही. ज्यावेळेस पवित्र वचनातून आपण पाहतो, यिर्मया 9वा अध्याय 23 आणि 24 वचन काय सांगताय का?
एखाद्याकडं खूप ज्ञान आहे, बळ आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, सगळं काही, पण देवाचं वचन काय सांगतं? इर्मया 9:23-24 परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. कोणी आमेन म्हणणार आहे का? बाळगायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेम, दया, न्याय व नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे, याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, ह्याविषयी बाळगावा, ह्यात मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतो. आमेन. ज्ञान, बळ आणि संपत्ती हे सगळ्या जगासाठी वैभवाची गोष्ट आहे, पण आमचा देव आम्हाला शिकवतो, तू किती पण ज्ञानी असला, जिथं तुझं ज्ञान संपेल तिथून पुढं माझं ज्ञान सुरू होतं. मग तुझा अभिमान व्यर्थ आहे. तुझं बळ किती पण असलं, जिथं तुझं बळ संपतं तिथून देवाचं बळ सुरू होतं. तुझी संपत्ती किती पण असो, तू देवाचा मुकाबला नाही करू शकत. किती लोक आमेन म्हणतील? आमचा देव सामर्थ्यवान आहे, ज्ञानी परमेश्वर आहे. नीतिसूत्र 8 मध्ये पृथ्वीचा पाया ज्ञानाच्या जोरावर त्याने घातलेला आहे. त्याच्यासारखा बलवान, त्याच्यासारखा संपन्न, त्याच्यासारखा सामर्थ्यवान कुणीच नाही. मग आता देवाच्या प्रिय लोकांनो, हे जगाचं ज्ञान, जगाची संपत्ती, जगाचं बळ, ज्याच्यावरती जग मोठेपणा गाजवत आहे, त्याची आम्हाला अपेक्षा नसावी. आमचं ज्ञान वरून येणारं ज्ञान आहे. आमची शक्ती स्वर्गातून येणारी आहे. आमची संपत्ती स्वर्गात आहे. हालेलुया. आम्ही बाह्य स्वरूपाकडे बघणारे लोक नाही. बायबल आमचा आरसा आहे. आम्हाला माणसांचे ओपिनियन नको. माझा देव वचनात काय सांगतो, मी कोण आहे? मी दीनदरिद्री, कंगाल, अज्ञानी नाही. त्याच्या ज्ञानाने त्याने मला ज्ञानी केलेला आहे. हालेलुया. त्याच्या सामर्थ्याने मी सामर्थ्यवान झालेलो आहे. त्याच्या कृपेने मी संपन्न झालो आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, हे प्रभूचं पवित्र वचन आहे. ज्या वेळेस ह्या सगळ्या अभिमानांपासून आपण दूर राहतो, ती लीनता, नम्रता धारण करतो, त्यावेळेस आपण खऱ्या रीतीनं आशीर्वादित होण्याचा आपल्याला चान्स आहे. खऱ्या रीतीनं, जगाला दिखावा करण्याच्या रीतीनं नाही. कितीतरी लोक आहेत, भरपूर पैसा आहे. आत्ता मागे मला एकाचा फोन आला, पास्टर तुम्ही बायबल कॉलेज बांधते? कळालं. हो पास्टर, एक जागा आहे, बायबल कॉलेज रेडी आहे, तुम्ही ते घ्यावं अशी माझी इच्छा आहे. बोला अच्छा बघूया. काय नाही, 20-22 करोड मध्ये भेटून जाईल. लोक आम्हाला धनवान समजतात. प्रभूला धन्यवाद. मी पण स्टाईल मध्ये उत्तर दिलं, विचार करून सांगतो. दुसरा असतं तर ओ बापरे 20 करोड. राष्ट्रांची संपत्ती तुझ्या पायाजवळ येणार आहे. तू काय साधा माणूस आहेस? देवाने तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलंय. मोठ्या गप्पा मारायला आपल्या बापाचं काय जात? काही लोक असं करोड म्हणायचं, कपच तोंडातून निघत. करोड रुपयामध्ये बोला, चिल्लर मध्ये बोला, पण ते पुढचं नको बोलायला. काय हरकत आहे? जे तू कन्फेस करशील ते तुझ्याकडे येईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अंगीकारच नाही, त्या गोष्टी कशा घडतील. मग आता परमेश्वराच्या दृष्टीने आम्ही पाहिलं, 1 करिंथ 1 अध्याय 26 ते 31 परत वाचूया. जसं जुन्या करारात त्या गोष्टी सांगितल्यात, नवीन करारात एका वेगळ्या अँगलने त्याच गोष्टी कशा मांडल्यात हे आपण पाहूया. 1 करिंथ 1 अध्याय 26 ते 31 ऐका. तर बंधुजन हो, तुम्हाला झालेले पाचारण घ्या. म्हणा घेतो. व्हेरी गुड.
तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत. जगाच्या दृष्टीने ज्ञानी असे पुष्कळ जण नाहीत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? यीशु का दरबार मोहे प्यारा लगत है. हालेलुया. यीशु के दरबार में कौन कौन आवे? ज्ञानी, अज्ञानी, हुशार, शिकलेले, न शिकलेले, ही जात ती जात, काय असतील ते सगळे सगळे येशूच्या दरबारात येतात प्रियांनो. आणि म्हणून हे वचन त्याचबद्दल सांगतंय की तुमच्यात पुष्कळ जण ज्ञानी नाहीत. पुढं लिहिलंय समर्थ. समर्थ म्हणजे काय? तेच ताकदवान, काहीही करायला तयारीत असणारे पुष्कळ जण नाहीत तुमच्यापैकी. कुलीन. कुलीन शब्दाचा अर्थ चांगल्या कुळातून आलेले. मी ह्या कुळातला आहे, मी राजघराण्यातून आलाय. अरे कसले राजघराणे? आमच्या मागच्या पिढ्या भीक मागणाऱ्या होत्या. मागच्या पिढ्यांनी काय केलंय? दुष्काळाचे काळ येऊन गेलेत आपल्या देशांमध्ये. किती कठीण परिस्थितीतून आपले पूर्वज गेलेले आहेत. आमचं कुळ काय राजाच्या ह्याच्यातून आहे का? नाही. हा आमचा भूतकाळ आहे. पण आता आम्ही राजाची लेकरं आहोत. हालेलुया. आता आम्ही राजांच्या राजाची लेकरं आहोत. टाइम बदललाय प्रियांनो. तुमच्यापैकी पुष्कळ जण ज्ञानी नाहीत, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत, तरी ज्ञानास लाजवावे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? ज्या लोकांना जगामध्ये त्यांच्या ज्ञानाचा घमंड आहे त्यांना लाजवण्यासाठी म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले. आमेन. ज्यावेळेस माझे मित्रमंडळी माझे स्टेटस, माझं सोशल मीडिया चेक करतात, मला मेसेज करतात, तुझं घर कसं चालतं? तुम्ही ऐकताय का? मोठे मोठे हॉस्पिटल टाकून बसलेत, करोडोने पैसा कमवत असतील, पण त्यांना माहीत नाही इकडं काय आनंद आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. तू भरपूर कमाव, बँकेत टाक आणि मरून जा. माझी संपत्ती स्वर्गात आहे. तुम्ही ऐकलं चर्च? ह्या सगळ्या मोहपाशातून तुम्ही ज्यावेळेस विजय मिळून बाहेर येता त्यावेळेस जग तुम्हाला मूर्ख म्हणतं, पण देवाच्या नजरेत तुम्ही शहाणे आहात. ज्ञानांचं ज्ञान लाजवण्यासाठी देवाने मूर्खांची निवड केली आहे. हालेलुया. ज्यांना जग मूर्ख म्हणतं, ज्यांना जग खाली दाखवतं, त्यांना उंच करणारा देव आहे. एक टाइम असा होता, नोहा तारू बांधतोय, नोहा तारू बनवतोय, मस्त त्याचं प्रिपरेशन चालू आहे, खेळे वगैरे ठोकतोय, लाकूड लावतोय, गोफर ए चल बाळा डांबर दे, थोडा डांबर लाव, हे करते, तारू तयार आहे. लोक खाली तिकडं बाजूला सगळे लग्न लावतायत. लग्न करून घेत होते, लग्न करून. नोहाचं लग्न नव्हतं झालं का? ते शेम हाम याफेत लग्न नाही केलं. मग हे लोकांचं लग्न आणि त्यांनी पण लग्नच केलंय. लोक खात पित होते. म्हणजे नोहाची फॅमिली उपाशीच होती का एवढे दिवस? काय वचन आहे? कसं कळणार आम्हाला? त्यांच्या विवाहात स्वतः परमेश्वर आहे. त्यांच्या खाण्यापिण्यात देवाचं गौरव आहे. आणि यांच्याकडे नुसतं खाणं पिणं आणि लग्नच आहे. त्यावेळेस जेव्हा लोक त्याच्याकडे बघत असतील, त्याला तुच्छ लेखत असतील. काय नोहा वेडा झालाय, म्हातारा सटकलाय, एवढ्या म्हातारपणी हे करत बसलाय सगळं. काय गरज आहे ते तारू बनवायची? म्हणे पाऊस येणार आहे. अरे कसला पाऊस? आत्तापर्यंत आलाय का? कधी झालंय का असं? काय आपलं मस्त मजा करायची, सगळे लोक एन्जॉय करतात, तुझं काय भलतंच चाललंय. लोक असंच तुम्हाला म्हणतील. काय चर्चला जायचंय, काय प्रार्थना करायची आहे. एक दिवस जसं आकाशाकडे बघून ते लोक घाबरले होते, येत्या दिवसात हे लोक पण घाबरणार आहेत. त्यांनी नोहाला तुच्छ लेखला असेल, खाली दाखवला असेल. आणि मग जेव्हा पाऊस चालू झाला, नोहाचं तारू बरोबर
मग नोआ त्यांना वरून खाली बघत असेल, गटांगळ्या खायला लागले बिचारे. ज्यांनी तुम्हाला आजपर्यंत तुच्छ लेखलंय त्यांच्या नजरेसमोर माझा देव तुम्हाला उंच करणार आहे. माझा देव तुम्हाला पुच्छ नव्हे मस्तक करणार आहे. कारण की हा निर्णय माणसाचा नाही, स्वर्गातून आलेला निर्णय आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू इच्छित आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले. बलवानांना लाजवण्यासाठी देवाने दुर्बळांना निवडले. असे काही बलवान बघितलेत मी जिमला जाणारे. गेलं पाहिजे, मी त्याच्या विरुद्ध नाहीये. जिमला जाणारे हट्टेकट्टे पोरं घरात झुरळ निघाल्यावर बेडवर जाऊन उभे राहतात. मी पहिलवान आहे. अरे हट वेड्या, कसला पहिलवान तू? मुळू रडत बसतात. हे अशी बॉडी हत्तीसारखे दिसणार आहे, सशासारखे भित्रे. आणि इकडा एखादा विश्वासणारा काडी पहिलवान असला तरी प्रभू हाय माझ्या बरोबर, त्याला भीती वाटत नाही कसली. मग खरा शक्तिमान सामर्थ्यवान कोण आहे? आज आमच्या समोर प्रश्न आहे. जगात नुसता दिखावा आहे प्रियांनो. सावध व्हा. आम्हाला त्या दिखाव्यासाठी नकोय. जे बलवान आहेत त्यांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले. लोक आश्चर्य करतील तुमच्याकडे बघून. तुझ्याकडे बघून वाटत नाही की तू असं करू शकशील. परमेश्वराची कृपा आहे, परमेश्वराने केलंय. आणि जे जगातील हीन दिन व जे धिक्कारलेले व शून्यवत अशांना देवाने ह्याकरता निवडले की जे आहे ते त्यांनी रद्द करावे. काय रद्द करावे? म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. आमेन. जगात तुमच्याकडे जे आहे त्याचा अभिमान बाळगू नका. आपल्या संपत्तीचा, आपल्या घराचा, गाडी बंगल्याचा, सगळं काय जे असेल, सोनं नाणं चांदी, तुम्हाला ज्या गोष्टीचा घमंड वाटतोय, आज प्रभूला सांगा, प्रभू मी तुझ्या समोर लीन नम्र होतो. कधीच आपल्या स्वतःची तारीफ करू नका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? काम करणारा प्रभू आहे, त्याचं श्रेय आपण कसं घेऊ शकतो? त्या प्रभूशिवाय आम्ही शून्यवत आहेत. प्रभूला बाजूला केलं तर आम्हाला कोणी विचारणार नाही. प्रभूमुळे आपल्याला किंमत आहे. आमच्या जीवनात अभिमानाचं स्थान ख्रिस्ताचा वधस्तंभच पाहिजे. येशूचं नावच आमच्या जीवनातून उंच झालं पाहिजे. स्पष्ट आहे देवाचं वचन. कोणत्याही मनुष्याने अभिमान बाळगू नये म्हणून परमेश्वर असं करत आहे. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. येशू आमचे तारण आहे. हालेलुया. येशू आमचे तारण आहे. ख्रिस्त लाभला त्याला तारण मिळालंय. पॅकेज आहे प्रियांनो. येशू मिळाला की सगळं मिळाल्यासारखं. ख्रिस्त ज्याला लाभला त्याच्या जीवनात उणीव राहत नाही. त्याला प्रत्येक गोष्टी प्राप्त झाल्या. अज्ञानी माणूस असेल, ख्रिस्त मिळाला तो ज्ञानी बनला. कलोसी 2 अध्याय 3 वचनाप्रमाणे ख्रिस्त येशूमध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे निधी गुप्त ठेवलेले आहेत. ख्रिस्त लाभला ते गुप्त ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं. ते सामर्थ्य मिळालं, ते बळ तुम्हाला मिळालं, ती देवाची कृपा प्राप्त झाली. ह्यासाठी की जो अभिमान बाळगतो त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा. ह्या शास्त्रलेखाप्रमाणे ते व्हावे. आमेन. ज्ञान संपादन करण्यासाठी बायबल आपल्याला सांगतं. सगळ्यात ज्ञानी आपला परमेश्वर आहे प्रियांनो. परमेश्वर एवढं हुशार कुणीच नाही प्रियांनो. खूप ज्ञानी, अफाट ज्ञानाने भरलेला, अफाट ज्ञानाने मोजता येणार नाही असं ज्ञान त्या परमेश्वराकडे. आणि म्हणून रोम करसपत्र 11 अध्याय 33 वचन किती स्पष्ट करते पहा. रोम 11 आणि 33. आहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. आमेन. देवाचं ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे प्रियांनो. आणि मग ज्ञान जर प्राप्त करायचंय, आम्हाला आमच्या देवाकडे ज्ञान मागितलं पाहिजे. अज्ञानामुळं कितीतरी लोकांचा नाश होत आहे.
अज्ञानामुळं कितीतरी लोकांचा नाश होतोय. आम्हाला ते दैवी ज्ञान प्राप्त होणं गरजेचं आहे. देवाकडे मागा. परमेश्वराकडे मागितल्याने तो ते ज्ञान द्यायला तयार आहे, जे ज्ञान त्याच्या ठायी आहे. आणि जेव्हा ते ज्ञान प्राप्त होतं, तुमचं बोलणं वागणं सगळं बदलतं. करन्सीमध्ये 2 प्रकार आहेत, एक असे चिल्लर आणि दुसरा असं नोटा. आवाज कुणाचा जास्त येतो? जे लोक कंटिन्यू बडबड करतात ते चिल्लर आहे. आरडाओरडा करून सगळं प्राप्त करणारे. कुणी प्रेम देत नसलं तरी ते भांडून प्रेम मिळवतात. असे कशी आहेस का, साधं माझ्याशी बोलली नाही, माझ्यावर प्रीती कर, माझ्याशी प्रेमाने बोल. काही लोक भांडून प्रत्येक गोष्ट मिळवायचा प्रयत्न करतात. उथळ पाण्याला अभ्यास चांगलाय तुमचा, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. पाणी उथळ आहे, आवाज जास्त आहे ना. संत पाणी जास्त आवाज करत नाही प्रियानो. तो मला संत पाण्यावर नेतो. तसे लोक आम्हाला हवेत, शांतीने आणि प्रीतीने वागणारे. आज हे प्रभूचं वचन आहे की ते अगाध ज्ञान परमेश्वराच्या ठायी आहे आणि ते ज्ञान आपल्याकडं येणं गरजेचं आहे. ज्ञान कोणाकडे आहे? बायबल सांगतं, इयोब 12:12 मध्ये पवित्र शास्त्र सांगतोय, इयोब 12वा अध्याय 12 वचन, वृद्धाच्या ठायी ज्ञान असते, दीर्घायू मनुष्याच्या ठायी समज असते. वृद्धांच्या ठायी ज्ञान असते. कसं येतं ते ज्ञान? त्यांच्या अनुभवांमधून ज्ञान येतं. आमेन. म्हणून आपल्या घरातील वृद्ध लोकांचे सल्ले ऐकत जा. ते ज्या अनुभवांमधून गेलेले, ते अनुभव त्यांनी पदरी बाळगलेत, त्यांच्यामुळे, त्या अनुभवांमुळे त्यांना ती बुद्धी, ते ज्ञान, ती समज प्राप्त झाली आहे. त्याचा आम्ही उपयोग घेतला पाहिजे. आमच्या घरातील वडीलधाऱ्यांचे सल्ले कधीही वाया जाऊ देऊ नका. ते काय बोलतायत ते स्वीकारा. लेकरं लगेच एका शब्दात बोलून मोकळे होतात, मम्मी पप्पा तुम्हाला काही नाही समजत, आई तू गप्प बस. अरे ज्या आईने तुला बोलायला शिकवलं तिला गप्प करतोयस तू, मग काय उपयोग आहे? आमच्या घरातील वडीलधाऱ्या लोकांचे सल्ले, त्यांचं बोलणं आम्ही ऐकलं पाहिजे. आज्ञाधारक बना, मग आशीर्वाद आहेत. ही बुद्धी आहे, हे ज्ञान वृद्धांकडे आहे. बायबल स्पष्ट करते. पुढची गोष्ट की ज्ञान जी गोष्ट आहे ना, नसल तरी संपादन करता येतं. आमेन. किती मोठी गोष्ट आहे बघा. नीतिसूत्र 23:23 मध्ये काय लिहिलंय? सत्य, सुज्ञता, शिक्षण व समंजसपणा ही विकत घे, विकू नकोस. विकत घे म्हणजे प्राप्त कर. लेकरं शाळेत कॉलेजात जातात, संपादन करतात. ज्ञान संपादन केलं जाऊ शकतं. मग कुठून संपादन करणार? कलसे 2:3 मी परत एकदा सांगेन तुम्हाला. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत. ख्रिस्तात ते निधी ठेवलेले आहेत. ते ज्ञान प्रभूकडून प्राप्त करून घ्या. आमेन. ते ज्ञान, जेव्हा ते ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल, तुम्ही तुमच्या जीवनात कधीच कर्जबाजारी होणार नाही. तुम्ही कसल्याच सैतानी अडखळणामध्ये तुम्ही सापडणार नाही. तुमच्या जीवनात तुम्ही कधीच अपयशी होणार नाही. तुम्ही जे निर्णय घ्याल ते सगळे देवाच्या योजनेतले असतील. तुमचा एकही निर्णय जीवनात चुकणार नाही. ख्रिस्तामध्ये ते ज्ञान आहे. नीतिसूत्र 1:7 मध्ये बायबल सांगतं, परमेश्वराचं भय ज्ञानाचा आरंभ आहे. याकोब 1:5 मध्ये बायबल सांगतं, जो ज्ञानाने उन्हाय त्याने मजकडे मागावं. जर तुम्हाला वाटत आहे की माझं जीवन अधिक आशीर्वादित व्हावं, पहिली गोष्ट, जग ज्या ज्ञानाला श्रेष्ठ म्हणतं त्यांचं ज्ञान आपल्याला नकोय, तर आम्हाला प्रभूकडून येणाऱ्या ज्ञानाची पहिली गरज आहे. आमेन. पहिली गोष्ट, आम्हाला देवाकडून येणारं ज्ञान पाहिजे. दुसरी गोष्ट, बळ. आमच्याकडं किती बळ आहे? आमच्याकडं परिपूर्ण बळ प्रभूने दिलेलं आहे. ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे, आपण त्याचं शरीर आहोत. जे बळ ख्रिस्ताकडं आहे त्याने ते मंडळीला दिलेलं आहे.
प्रभूची ताकद, नेहमी 8:10, द जॉय ऑफ द लॉर्ड इज माय स्ट्रेंथ. प्रभूचा आनंद हीच माझी ताकद आहे. हा प्रभूने दिलेला ताकदीचा भाग आहे प्रियांनो. नेहमी आनंदी असलं पाहिजे. काही लोक नेहमी रडके असतात, जीवनात खूप प्रॉब्लेम होतात. हालेलुया. नेहमी रडत बसतात. काय 5,000 पगार आहे, काय नाही होत त्याच्यामध्ये. मग इन्क्रीमेंट प्रार्थना, काय 20,000 पगार आहे, काय नाही होत त्याच्यात. 1,00,000 पगार, काय 1,00,000 पगार. तू मर पैसे घेऊन आयुष्यभर, तुला काही नाही. कधी काही लोक देवाला गौरव देतच नाहीत. काही लोकांना मी बघितलंय, पेढे वाटावे लागतील म्हणून पास झालेले कोणाला सांगत नाही. खरंच सांगतो तुम्हाला. देवाचं गौरव करता आलं पाहिजे. प्रभूने आमच्या जीवनात जे काम केलंय त्याच्याबद्दल आम्हाला धन्यवाद देता आले पाहिजेत. येशूने काय म्हटलं शिष्यांबद्दल पहा, मत्तई 26:41. शक्तीबद्दल, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. ह्या वचनात लोकांनी एवढं पक्क धरलंय, देह अशक्त आहे. नाईट प्रेयरला बोलवलं की त्याच्यात 4 लोक डुलक्या घेतात. काही तर महाभाग बघितलेत मी. ते एकेकाला आम्ही प्रेयर करायला सांगतो ना. एकदा आम्ही बसलो होतो सगळे पास्टर्स. एकाने म्हटलं पहिला प्रेयर मी करेगा. म्हटलं कर. प्रेयर केली आणि झोपला. शेवटपर्यंत घोरत होता, शेवटपर्यंत. मोकळा झाला प्रेयर करून. त्याला पण विचारलं, क्या हुआ, थक गए थे का? नाही, देह अशक्त आहे. आपला देह अशक्त नाही. आता येशू ख्रिस्त गेतसेमाने बागेत बोललाय शिष्यांना, पण तेव्हा शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला नव्हता. संत पौल कधीच कन्फेस करत नाही मी एक अशक्त माणूस आहे. उलट तो म्हणतो 2 कोरिंथ 12:10 मध्ये, ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यात मला संतोष आहे. कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. हालेलुया. जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त आहे. स्वतःकडे बघितलं तर अशक्त, पण ख्रिस्ताकडे बघितलं तर मी सशक्त आहे. हालेलुया. कारण ही शक्ती देवापासून तुम्हाला प्राप्त होते. काही जीवनातल्या अशा अडचणी असतात. तुम्ही ज्यावेळेस मागं वळून तुमच्या जीवनातल्या साक्षींकडे पाहता, तुम्हाला स्वतःवर विश्वास बसत नाही की प्रभू याच्यातून मी कसा पार जाऊ शकलो. हे एवढं मोठं काम, ही डेअरिंग मी कशी करू शकलो. काही लोक साक्ष देतात की मी ICU मध्ये होतो आणि डॉक्टरने सांगितलं आता तुझं जीवन व्यर्थ झालंय, तू जगणार नाहीस, तू मरणार आहेस. पण माहित नाही त्या संकटातून मी बाहेर कसा पडलो मला आजही आठवत नाही, पण माझ्या प्रभूने मला त्या प्रसंगातून बाहेर काढलंय. हालेलुया. जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त आहे. आमेन. हालेलुया. तुमचं ज्ञान स्वर्गातून येणार आहे. तुमची शक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडून येणारी आहे. कमजोर असल्यासारखं वागू नका. आमेन. काही लोकांच्या प्रार्थना चुकतायत. स्वतःला तुच्छ लेखून कधीच प्रार्थना करू नका. प्रभूच्या दारात तुम्ही आलेले आहात. आज तुमचं घर आहे, घराच्या दारात भिकारी उभा आहे. टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग. दार उघडलं, 2-4 लाख रुपये द्या. काय, अरे कोण आहेस तू? तू काय माझा मुलगा आहे का? कोण आहे? हो बाहेर. हे घे 5 रुपये 10 रुपये आणि हो बाहेर. तोच मुलगा आला तर त्याला घरात घ्याल का? भिकाऱ्याला, जीसस, भिकाऱ्याला घरात येऊ द्याल का तुम्ही? आम्ही दीन दरिद्री कंगाल होतो, हा आमचा इतिहास आहे. पण आता आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहोत, त्याच्या घरचे आहोत. आम्ही परराष्ट्रीय होतो, आता आम्ही त्याचे स्वकीय आहोत.
आता आम्ही त्याच्या घरचे लोक आहोत, आता आम्ही त्याची मंडळी आहोत, आता आम्ही तुच्छ लेखण्यासारखे लोक नाही. एक अशी रानटी झाडाची फांदी ख्रिस्तामध्ये कलम करण्यात आली की आता आम्ही देवाच्या घरचे लोक झालेलो आहोत. आता आम्ही परराष्ट्रीय नाही, देवाने आता आम्हाला त्याच्याबरोबर जोडलेलं आहे. आम्ही स्वर्गाचे रहिवासी आहोत, आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत, आम्ही जगाचे नाही. आमच्या बोलण्यातून स्वर्गाची झलक दिसणार आहे, आमच्या चालण्यातून, आमच्या वागण्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य जगाला दिसणार आहे, कारण देवाने आम्हाला त्याच्याबरोबर जोडलेलं आहे. योबाच्या पुस्तकात वाचलंय तुम्ही, देव बापासमोर सैतान येऊन उभा राहिला स्वर्गात. वाचलंय का नाही वाचलंय? त्याची लायकी आहे स्वर्गात जाण्याची. अरे तो एवढा धूर्त असून त्याच्या डेअरिंग आहे देवापुढे उभं राहायची, आणि आम्ही देवा मी भीत भीत तुझ्या चरणाशी येतो. अरे धैर्याने कृपेच्या आसनाजवळ या, हे वचन आहे प्रभूचं. प्रार्थना करताना लेकरं जशी बापाला मागतात तशी आमची प्रार्थना पाहिजे. हे प्रभू, मी तुझं लेकरू आहे, माझ्या जीवनात हा आशीर्वाद तू दे, मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. हक्काने मागा, तो द्यायला तयार आहे. इथं सुरुवातीलाच गॅरंटी असते लोकांना, भेटणार नाही. आमच्या प्रार्थना अशा असावेत, मी आशक्त आहे, मी असं आहे, मी कंगाल आहे, मी दरिद्री आहे. नको, मी ख्रिस्ताची वधू आहे, माझ्यावरती माझ्या देवाने दया केलेली आहे, माझ्यावर देवाची कृपा झालेली आहे, मी अभिषिक्त आहे, मी सामर्थ्यवान आहे, प्रभूच्या अग्नीने मी भरलेला आहे, देवाने त्याची कृपादानं देऊन मला आशीर्वादित केलेलं आहे. असं बोलून प्रार्थना करायला तर सुरुवात करा. तुमच्या जीवनात अद्भुत कामांना सुरुवात होईल, अद्भुत गोष्टींना. हालेलुया. या ठिकाणी संत पौल म्हणत आहे, जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे, तेव्हा मी सशक्त आहे, कारण त्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे, प्रभूने त्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. आता वास्तविक तुम्हाला एवढी ताकद मिळालेली आहे की तुमच्यासाठी कोणतंच काम कठीण आणि अशक्य राहिलेलं नाही. कुणी आमीन म्हणेल का? जे लेकरं शालेय शिक्षण घेत आहेत, कान उघडे ठेवून ऐका. हेडफोन लावले असतील तर काढा, पण ऐका. देवाचा दास तुमच्याशी बोलत आहे. जे शिक्षण घेणारे लेकर आहेत, जे विषय तुम्हाला कठीण वाटत होते, एखादा विषय असतो पूर्ण अभ्यासक्रमात, तो तुम्हाला कठीण जातो, आणि तो कठीण वाटणारा लेकरं पुस्तक काय करतात, बंद करून कपाटात ठेवून देतात. तो विषय कठीण आहे, नको काढायला. जर त्या विषयाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, ते पुस्तक बंद करून ठेवलं, तर तुम्हाला त्याच्यातून प्राप्त काही होणार नाही. ते पुस्तक तुम्हाला उघडावं लागेल. एकदा नाही कळणार, दोनदा नाही कळणार, पण तुम्हाला ते वाचायचंय, त्याचा सराव करायचा आहे. हालेलुया. त्या कठीण गोष्टी तुम्हाला सोप्या करून देईल परमेश्वर. आणि ज्या विषयाची तुम्हाला भीती होती, त्या विषयात तुम्ही अव्वल दर्जावरती असाल, पहिल्या नंबरवर त्या विषयात तुम्ही व्हाल. लेकरांना असं वाटतं 10वी 12वी ग्रॅज्युएट झालं, परीक्षा संपले, मी सुटलो. नाही बाळा, आता रोज वेगळी परीक्षा द्यायची तुला. आता जीवनाच्या परीक्षा चालू झाल्या. त्या प्रत्येक प्रसंगामध्ये परमेश्वर आम्हाला कशी शक्ती देतो, वचन वाचतो. फिलिप्पी 4 अध्याय 13 वचन. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. काय करण्यास? सगळ्यांनी म्हणा, मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी, असं म्हणा, मी, दुसऱ्यांबद्दल नाही, मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. आमेन. ज्या वेळेस तुम्हाला वाटेल तुमचं काहीतरी टार्गेट एकदम डिफिकल्ट झालंय, त्या गोष्टीकडे बघून म्हणायचं की ख्रिस्तामध्ये सर्व काही करण्यास मी शक्तिमान आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रॉब्लेमला मोठं बनवू नका. आमेन म्हणायची हिंमत असली तर म्हणून टाका. काही लोक प्रॉब्लेमला एवढं मोठं बनवतात, खूपच मोठं बनवतात. सांगताना पण 4 लोकांना असं सांगतील
की असं समोरच्याला वाटलं पाहिजे की काय हे संकट आलंय, म्हणजे आता कोरोनापेक्षा मोठं संकट किंवा काहीतरी जगच बुडून जाईल या प्रॉब्लेमने. एक पण माणूस आता जगातला जिवंत राहणार नाही असं मोठं संकट आल्यासारखं. माझा लाईट बिल भरलं नाही, काही लोक संकटांकडे पाहून आत्महत्येकडे जातात. काही लोक संकट पाहून देवाला दोष द्यायला सुरुवात करतात. विश्वासणाऱ्यांनी तसं नसावं प्रियांनो. जर तुम्ही खरंच ख्रिस्ताचे विश्वासणारे आहात, प्रभूचे साक्षी तुम्ही आहात, तर प्रभूचे आशीर्वाद तुमच्या जीवनात आलेत आणि जे तुमच्यासाठी तुम्हाला कठीण वाटतंय, अशक्य वाटतंय, त्या प्रत्येक गोष्टी प्रभू आज नंतर शक्य करणार आहे. त्या कठीण गोष्टी प्रभू तुमच्यासाठी सहज, सरळ आणि सोप्या करणार आहे. ख्रिस्ताची शक्ती तुम्हाला मिळाली आहे, कारण बायबलचं वचन प्रेषित 1:8 मध्ये सांगतं, पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला काय किती देणार तो सामर्थ्य? 50% डिस्काउंट मध्ये देणार आहे का? काही कमी करून देणार आहे का? परिपूर्ण सामर्थ्य. हालेलुया. पवित्र आत्मा येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हे सामर्थ्य जगाचं नाही, हे स्वर्गातून आलेले सामर्थ्य आहे. स्वर्गीय पित्याने दिलेलं सामर्थ्य. या सामर्थ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रबळ होता, तुम्ही तुमच्या मुखातून कधीच कन्फेस करत नाही की ही गोष्ट माझ्यासाठी कठीण आहे. मोठ्या मोठ्या संकटांना हसत तुम्ही सामोरे जाल. हालेलुया. आणि संकट रडत रडत पळून जातील. जगात 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: बुद्धी, शक्ती आणि संपत्ती. बुद्धी परमेश्वर देणार, ते ज्ञान परमेश्वर देणार. शक्ती पवित्र आत्म्याने आम्हाला दिलेली आहे, ते ज्ञान देवाने दिलंय. आणि तिसरी गोष्ट संपत्ती. मग आता आमच्याकडे किती संपत्ती असली पाहिजे? करोडो असू द्या, अब्जो असू द्या, काय फरक आहे? धनवान नरकात जाणार आहे. अब्राम तर धनवान होता, दावीद पण धनवान होता. पूर्वेकडच्या देशामध्ये ऊस देशातला एक माणूस होता, काय नाव त्याचं? योब. धनवान होता. कितीतरी धनवान लोक आहेत बायबलमध्ये जे देवाचे सेवक आहेत. ते काय नरकात जातील? नाही, मुळीच नाही. मग तरी का त्यांच्यासाठी असं? ते स्वर्गात का जातील? कारण त्यांनी संपत्तीपेक्षा देवाला मोठं समजलंय. कितीही प्राप्त करा, पण तुमचा देव तुमचा येशू ख्रिस्तच असला पाहिजे. संपत्तीला देव बनवू नका. विश्वासणाऱ्या लोकांमध्ये हे चालत नाही. हालेलुया. हे चालत नाही. वस्तूवर प्रेम करू नका, ख्रिस्तावर प्रेम करा. आमेन. कशालाच नमन करू नका. तुमचा देव स्वर्गात आहे, तोच नमन प्राप्त करून घेण्यासाठी योग्यतेचा देव आहे, बाकी गोष्टींमध्ये नको. मग देवाने आम्हाला संपन्न केलंय. मग त्याने आम्हाला किती संपन्न केलंय? वाचू आपण 2 कोरिंथ 8 अध्याय 9 वचन. 2 कोरिंथ 8 आणि 9. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. येशूच्या दारिद्र्याने आम्ही धनवान व्हावे. ही कोणाची इच्छा आहे? कोणाची इच्छा? आम्ही गरिबीत मरावे असं लिहिलंय का? आम्ही काय व्हावे? ही कोणाची इच्छा आहे? परमेश्वराची इच्छा आहे. आम्ही धनवान व्हावे. राजांचा राजा आहे, त्याची लेकरं दारिद्र्यात त्याला बघताना आवडेल का? नाही आवडणार. तुमची जी गरज असेल तो स्वर्गातून पूर्ण करेल. तुम्हाला काय हवंय त्या सगळ्या तुमच्या गरजेच्या गोष्टी तो स्वर्गातून तुम्हाला देऊन तो तुम्हाला संपन्न करील, तो तुम्हाला आशीर्वादित करील. तुमच्या जीवनात तो उणीवा राहू देणार नाही. तुमची काय गरज आहे ती तुम्ही फक्त प्रभूला सांगायची. एकदम राईट टायमिंगला तो तुमच्या गरजा पूर्ण करणारा देव आहे. हालेलुया. काही पैसे आपल्या खिशात असतात, काही पैसे तिजोरीत असतात, काही बँकेत असतात.
बँकेत ज्याच्याकडे पैसे आहेत तो म्हणत नाही मी गरीब आहे, त्याला माहित आहे बँकेत आहे. तसं आम्हाला माहित पाहिजे की आमच्या बँक ऑफ हेवन मध्ये पैसे आहेत. स्वर्गात आमच्यासाठी संपत्ती आहे. आम्ही प्रार्थना करू तसं परमेश्वर आम्हाला देईल. आता काही लोक म्हणतील प्रभूला सांगा एकदा सगळं देऊन टाक, तू चर्चलाच येणार नाहीस. हालेलुया. एकदाच सगळं तुझ्याकडे आलं तर तू देवाला विसरशील. तुला किती गरज आहे, जितके पैसे आल्यावर तुझ्यात घमंड येणार नाही तितकं परमेश्वर तुला देईल. परमेश्वर तुम्हाला संपन्न करणारा देव आहे. हालेलुया. तो तुम्हाला आशीर्वादित करणारा देव आहे. रोमकरासपत्र 15 अध्याय 14 वचन. रोम 15 आणि 14. बंधुजन हो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करायला समर्थ आहात, अशी तुमच्याविषयी माझी स्वतःची खात्री झाली आहे. आमेन. संपन्न केलंय देवाने, ज्ञानाने संपन्न केलंय, शक्तीने संपन्न केलंय, संपत्तीने संपन्न केलंय. ख्रिस्तामध्ये आल्यानंतर सगळे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. मंडळी ग्लोरियस दिसली पाहिजे. ज्या 7 मंडळ्या आहेत प्रकटीकरणाच्या 2 आणि 3 अध्यायामध्ये, फिलदेल्फियाची मंडळी, तिला काहीच दोष दिला नाही, अशी आमची मंडळी उभी राहिली पाहिजे. आमेन. प्रत्येक गोष्टीसाठी आमचा प्रभूवरती विश्वास पाहिजे. ज्ञानाचा स्रोत आमचा प्रभू येशू आहे, शक्तीचा स्रोत आमचा प्रभू येशू आहे, संपत्तीचा स्रोत आमचा प्रभू येशू आहे. आम्हाला जे लागेल ते आम्हाला पुरवणारा आमचा प्रभू येशू आहे. हालेलुया. ख्रिस्ताकडून ते सगळे आशीर्वाद आम्ही प्राप्त करावेत, त्यामध्ये देवाचं गौरव आहे प्रियांनो. त्याचबरोबर एक प्रिन्सिपल परमेश्वराने आपल्याला शिकवलं, एक तत्व शिकवलंय, पेरणी आणि कापणी. काही लोकांना देवाला द्यायला आवडतं, काही लोकांना आवडत नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही देवाला देता, बायबल सांगतं ती एक पेरणी आहे. काय वचन सांगतं पहा, 2 कोरिंथ 9 अध्याय 10 आणि 11 वचन. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो, तो खाण्याकरिता अन्न पुरवतो, तो तुम्हाला बी पुरविल व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल, म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल. त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते. आमेन. परमेश्वर तुम्हाला संपन्न करील याचा अभिवचन या ठिकाणी दिलेलं आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करील याचं परिपूर्ण रीतीनं आश्वासन, एक अभिवचन देवाच्या पवित्र वचनात दिलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस हे अभिवचन आमच्या जीवनात आम्ही डिक्लेअर केले पाहिजेत. कधीही देवाचे लोक संकटात असताना परमेश्वर शांत बसून राहत नाही. तुमच्या प्रत्येक जीवनाच्या परिस्थितीत तो तुम्हाला उत्तर देणारा परमेश्वर आहे. मग आता आम्ही 3 गोष्टी शिकत आहोत, 3 गोष्टी आम्ही पाहत आहोत. जर आमच्या मंडळीला ज्ञानामध्ये, शक्तीमध्ये आणि संपन्नतेमध्ये प्रबळ व्हायचंय तर आमचा स्रोत कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याशी आम्हाला नेहमी कनेक्ट राहावं लागेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाला त्या प्रभूवरती विश्वास ठेवून आम्ही कसे प्रबळ होत जाऊ. आमची फक्त पैशाची नसणार आहे, आम्हाला परमेश्वर आध्यात्मिक कृपादानांनी संपन्न करणार आहे. हालेलुया. स्वर्गीय संपत्ती, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, त्याची कृपा, त्याचा ऐश्वर्य, स्वर्गीय सामर्थ्य देऊन तो आम्हाला संपन्न करणार आहे. आणि मंडळी किती ग्लोरियस दिसेल, त्याच्यामुळं किती सामर्थ्याने नटलेली मंडळी दिसेल की त्या मंडळीवरती परमेश्वर नेहमी संतुष्ट असा असणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आमची मंडळी प्रभूमध्ये प्रबळ होणं गरजेचं आहे. आणि ती प्रबळ होण्यासाठी आमची नजर प्रभूकडे असणं गरजेचं आहे. परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित करणार आहे. आमेन. हालेलुया. एकही व्यक्ती निर्बळ राहणार नाही. हालेलुया. स्वर्ग हरलेल्या लोकांसाठी नाहीये. कोणी आमेन म्हणेल का? एखादा म्हणेल मी खूप चांगला आहे पण मला ह्या व्यसनावरती विजयच नाही मिळवता येत, अजून तुम्हाला ख्रिस्त नाही कळालाय. कोणी म्हणाल की माझ्यामध्ये हे पाप लपलेलं आहे आणि त्याच्यावर मला विजय मिळत नाहीये. नाही,
हे तुमच्यासाठी नाहीये. ज्या वेळेस तुम्ही म्हणता की येशूच्या नावात त्या पापावर मी विजय मिळवलाय, स्वर्ग तुमच्यासाठी आहे. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीवरती विजय प्राप्त करता, त्या सैतानी सत्तेवर विजय प्राप्त करता, स्वर्गात तुमची जागा पक्की आहे प्रियांनो. स्वर्ग हरलेल्या लोकांसाठी नाहीये, स्वर्ग विजेत्यांसाठी आहे. बायबलमध्ये त्या 7 मंडळात बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे, जो विजय मिळवतो त्याला मी खडा देईल, जो विजय मिळवतो त्याला मी जीवनी झाडातून फळ देईल, जो विजय मिळवतो त्याच्यासाठी आशीर्वाद आहेत. तो विजय आम्ही प्राप्त केला पाहिजे. ख्रिस्ताची विजयी मंडळी म्हणून आम्हाला उभं राहायचंय. आमेन. आज नंतर प्रत्येक निर्णय घेताना कान उघडे ठेवून ऐका. प्रत्येक जे लोक आज प्रभूचं वचन ऐकत आहेत, प्रत्येक निर्णय घेताना प्रभूला विचारूनच निर्णय घ्या. आमेन. स्वतःच्या मनाने निर्णय घेऊ नका. दैवी ज्ञान दिलंय देवाने, त्याचा उपयोग करा. देवाने तुम्हाला अशक्त नाही, तुम्हाला सशक्त आणि बलवान बनवलेला आहे. आणि जगातल्या कुठल्याही गोष्टीला तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो आमच्यात आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा आत्मा सामर्थ्यवान आहे. कोणी धमक्या देतील, तुम्हाला मारण्याचे 11 लाख रुपये वगैरे वगैरे, कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाहीये प्रियांनो. कुठं तुम्हाला आंदोलनं करायची गरज नाहीये आणि कुठं तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल बोलण्याची गरज नाही. कारण प्रभूने तुम्हाला एवढं सामर्थ्यवान केलंय की जगातली कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही. जगातलं कुठलंही अरिष्ट तुम्हाला घेरू शकत नाही. कारण प्रभूचा पवित्र हात तुमच्या जीवनावरती आलेला आहे. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला प्राप्त झालेला आहे. मंडळी ग्लोरियस आहे प्रियांनो. ज्यावेळेस पेत्र आणि योहान सुंदर नावी दरवाजाजवळ होते आणि मंदिरात चालले होते, तो अपंग लंगडा भिकारी तिथं बसलेला आहे. काहीतरी मिळेल या दृष्टिकोनातून त्याने त्यांच्याकडे पाहिलं. पेत्राला ऑर्डिनरी व्यक्ती समजू नका. एका भाषणात 3000 लोकांचे बाप्तिस्मे झाले होते. 3000 लोकांनी देवावरती विश्वास ठेवला होता. 3000 लोकांच्या मंडळीचा पाळक म्हणत आहे, सोने रुपे माझ्याजवळ काही नाही. कारण त्याच्याकडं त्याच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट होती. नासुरी येशूच्या नावाने चालू लाग. येशूचं नाव सोने रुपे यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे प्रियांनो. हालेलुया. तो ख्रिस्त आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. मंडळीमध्ये ते प्रभूचं गौरव होणं गरजेचं आहे. आणि मग आपलं जीवन, आपली मंडळी स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंग आणि स्ट्रॉंग बनत जाणार. आमेन. हालेलुया. आज प्रभूकडे हीच आपण प्रार्थना करूया की प्रभू तुझ्या सानिध्यात, सामर्थ्यात आम्हाला प्रबळ कर.